नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी तब्बल 3 नेते इच्छुक असल्याचं समोर आलंय। कारण नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला। यापूर्वी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे हे देखील इच्छुक होते। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या या वादामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगितीही देण्यात आली होती आणि आता पालकमंत्री पदाच्या वादात छगन भुजबळ यांनी ही उडी घेतली आहे। पालकमंत्री पदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील इच्छुक असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। सागरभाऊची नाही अंडी तर म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। मी मुद्दामून धुळ्याची अंडी बघायला, तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश, इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे। रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो। 7 आमदार सगळ्याच्या नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। आपला आग्रह काय म्हटलं, नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे त्यांच्याशी बोलेन। आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो। हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे। मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील।